कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला डॅडींच्या घरी जावं लागेल आत्ताच्या आत्ता। का? अगं काय लिहिलं त्यात सांग ना। तेजूने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते स्वीकारल्याचं हे लेटर आहे। काय? अगं नाही नाही, अगं असं कसं होईल? तुझी वाचण्यात काहीतरी चूक झाली, तू परत एकदा नीट वाच। नोकरी म्हणजे तेजूचं स्वप्न होतं अगं, हे असं कसं राजीनामा दिल? तेच तर जाणून घ्यायला आपल्याला तिथे जावं लागणार आहे। कदाचित काय कदाचित? कदाचित डॅडी आणि शत्रूनेच तर हा राजीनामा तिला द्यायला तर नाही सांगितला ना। तिने नोकरी केली तर ती स्वावलंबी होईल आणि तेच तर त्यांना नकोय। बाईला उंबऱ्याच्या आत डांबून ठेवण्याची ही परंपरा आहे पुरुषांची। तिने नोकरी केली म्हणजे ती घराबाहेर पडेल आणि घरातल्या पुरुषांची किंमत कमी होईल। याचीच तर भीती वाटत असते अशा पुरुषांना। तुळजा, अगं कुठून कुठं पोचलीस तू? अगं, हे बघ, डॅडी असं कधीच काय करणार नाही। आपण एक काम करू, तेजूला फोन करून विचारू आणि मग जाऊ तिकडं। हं? नाहीतर काय सारख्या सारख्या शंका घेतल्या ना तर डॅडीना वाईट वाटत। नाही सूर्या, डॅडींना असं काही वाटणार नाही। अरे मी मुलगी आहे ना त्यांची, मी समजवीन त्यांना। तेजूने हा राजीनामा का दिलाय हे तर कळायलाच पाहिजे मला। एक काम करते, मी जाऊन येते, ठीक आहे? नाही, मी पण येतो मग। थांब राजू, आम्ही जाऊन येतो जरा बाहेर, चल। आत्या, तेजू, मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडं। बोल की मग। आत्या, मला ही नोकरी करायची आहे, मला नोकरी नाही सोडायची। यांनी कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेऊन मला नोकरी सोडायला सांगितली। वाटलंच होतं मला। आत्या, तू सांग ना यांना। मी लाख सांगेन ग, पण शत्रू माझा मुलगा असून मी माझं काहीच ऐकत नाही। ही नोकरी पैशांसाठी नाही करत, मला लहान मुलांना शिकवायला खरंच आवडतं। कळतंय ग मला, आम्हाला बी वाटतंय आमची जी अवस्था झाली ती तुझी होऊ नये, पण आमच्या हातात काही बी नाही। मी डॅडींशी बोलून बघू का एकदा? अक्का, तिला एकदा बोलून तर बघून दे। काय माहिती त्यांनी परवानगी दिलीच तर। चालतंय। अरे वाह 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 सुनबाई, गरमागरम चहा। नुसत्या सुनबाई नाहीत, आमच्या गरमागरम सवती बी आल्यात। हा विषय काय? हा डॅडी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। बोला की मग, केवढा घाबरलो मी। बोला बोला। डॅडी, या घरची सून म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन। मला ही नोकरी करू द्या। यापुढे मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही, फक्त एवढी गोष्ट माझ्यासाठी करा। मला एक सांगा सुनबाई, बंदुकीतनं एकदा सुटलेली गोळी परत बंदुकीत घालता येते का? माझ्या दादाने खूप कष्टाने शिकवून मला शिक्षिका बनवलंय, मला ही नोकरी नाही सोडायची। सोडली ना तुम्ही, असं काय करताय? राजीनामा दिला ना, त्याचा स्वीकार बी झाला। आता लय उशीर झाला, आधी सांगितलं असतं तर काहीतरी करता आलं असतं। आणि तुम्हाला वाटतंय पण घरातलं काम लय महत्वाचं असतं, लय कठीण असतं। हा, त्या कामांची जबाबदारी आता तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या। हा काय झालं? नाही, सभा भरली का कसली? चिरंजीव, सुनबाईना परत नोकरी करायची। तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? लग्न कशासाठी केलं? बाहेर जाऊन काम करण्यासाठी? तुला फक्त माझी सेवा करायची। हा, शत्रू हर काय लांब राहायचं, लांब राहायचं।
तुम्हाला सांगितलंय ना मी, आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही. चिरंजीव असून बाई नाजूक आहे. त्यांच्या हाताला काय होऊन बसलं तर घरातली कामं कशा करणार त्या? हा? सोडा सोडा हात सोडा हात. अहो त्यांना इथं ऍडजस्ट व्हायला इथलं नियम कळायला थोडा वेळ द्या. डॅडी अहो, बाहेर सूर्या आणि तुळजा बेबी आल्यात आणि तुळजा बेबीच्या हातात कसलं तरी लेटर आहे. मला वाटतंय बहुतेक तेजूच्या राजीनाम्याची गोष्ट त्यांना कळलेली दिसते. चिरंजीव ऐकू आली का? नाटकाची 3री घंटा झाली, पडदा उघडला. आम्ही एंट्री घेतो. तुम्ही सुनबाईंच्या एंट्रीच्या आधी रंगीत तालीम घ्या. तुळजा, डॅडींशी भांडू नको. तुला जे काही बोलायचंय ना शांततेत बोल. अरे जावई बापू, तुम्ही परत आलात. नाही काय हरकत नाही बा. आता तुमची बहीण इथं दिलेली आहे, त्यात ही तुमची सासू आली म्हणल्यावर तुम्ही कधी बी येऊ शकता बा. डॅडी, तेजू कुठे? मला तिच्याशी बोलायचं. तुम्ही असं का नाही करत? आमच्या सुनबाईला तिकडे तिच्या माहेरीत घेऊन जा आणि तुमचं सगळं बोलणं झालं की मग परत पाठवा सावकाश. हं? अहो गंमत केली. काय काम काढला आमच्या सुनबाईकडं. सुनबाईचा राजीनामा कळलं आम्हाला. लय वाईट वाटलं, लय वाईट वाटलं. सुनबाईनं एवढ्या तडकाफडकी निर्णय नको होता घ्यायला. पण मला नाही वाटत हा तेजूचा निर्णय असेल. तुला काय म्हणायचंय? आम्ही तिच्यावर जबरदस्ती केली असं कसं येऊ शकतं तुझ्या मनात? हा? आणि जावई बापू, तुमचा विश्वास बसला यावर? अहो तुमच्या तेजूबद्दल बाहेर लोक काय काय बोलत होते. तरी बी आम्ही तिला आमच्या घरची सून केली. आम्ही ठरवलं असतं ना आमच्या चिरंजीवांसाठी लय मोठ्या तालेवार घराण्यातली मुलगी बघितली असते आम्ही, पण नाही. तुमच्या इज्जतीसाठी आम्ही आमच्या इज्जतीवर दगड ठेवला. तुमच्या बहिणीसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या पोराच्या मनाचा विचार केला नाही आणि तुम्ही आमच्यावर असे आरोप करता. यातना होतात, लय यातना होतात. अहो डॅडी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. देवावर असं कोण अविश्वास दाखवतं का? मी फक्त एवढंच म्हटलं की हा निर्णय मला तेजूचा वाटत नाही. तुम्ही जबरदस्ती केली असं तर मी काही म्हटलं नाही. मग तरीही तुम्हाला एवढा का त्रास होतो? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.